राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं वक्तव्य केले भरत गोगावले यांनी। सकाळी इकडे असलेला माणूस संध्याकाळी कुठेही जाऊ शकतो। महाविकास आघाडीला लागलेल्या गळतीवर भरत गोगावले यांनी टीका केली। हातात दोन घड्याळ घालण्यामागील रहस्यही त्यांनी उलगडले। तर महाविकास आघाडीला लागलेल्या गळतीवर भरत गोगावले यांनी भाष्य केले। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। सकाळी इकडे असलेला माणूस संध्याकाळी कुठे दुसरीकडेही जाऊ शकतो अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली। इतकंच नाही तर हातात दोन घड्याळ घालण्यामागील रहस्यही गोगावले यांनी लोकशाहीशी बातचीत करताना उघडले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी सत्कार केला आणि त्याचे पडसाद थेट दिल्लीतून महाराष्ट्रामध्ये उमटले। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट आता शरद पवारांनी दिलेल्या या सत्काराची तुलना महाराष्ट्रद्रोही अमित शहांसोबत केलेली आहे आणि याच्या संदर्भात उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले। सर, कशा प्रकारे बघता कालपर्यंत तुमचे विरोधक असलेले शरद पवार आज सत्कार देत आहेत? अमित शहा साहेबांचा काय याच्यामध्ये रोल आहे? अमित शहा साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून आज देशाचं चांगलं काम करतात म्हणून त्यांना दोष देते संजय राऊत। देऊ द्या, त्याबद्दल काही नाही। संजय राऊतांची हळूहळू पत आता घसरत चाललेली आहे। शरद पवार साहेबांसारख्यावरती जर तो माणूस टीकाटिप्पणी करू शकतो, कालपर्यंत गोडवे घात होता। एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत केलेलं चांगल्या कामाचं पोचपावती त्यांना सन्मान देऊन जर शरद पवार साहेबांनी केला असेल, त्यामध्ये काय एवढं गैर आहे? अरे, महाराष्ट्राच्या माणसाला दिल्लीमध्ये बोलून जर सत्कार केला जातोय, तो महाराष्ट्राचा सत्कार आहे असं उलट त्यांनी मोठ्या मनाने बोलायला पाहिजे होतं। म्हणजे आम्हाला पण वाटलं होतं, पण एक खोट्या मनाची माणसं मोठं काय बोलू शकतात? तेव्हा संजय राऊत हा जवळजवळ आता उद्धव साहेबांची संघटना कमी कमी करत चाललेला आहे आणि त्यांनी काय कुठनं सुपारी घेतली आम्हालाच नाही कळत। आता संजय राऊत सारखी माणसं उद्धव साहेबांकडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते उद्धव साहेबांना आत्मपरीक्षण करायला संधी देतील असं आम्हाला वाटत नाही, कारण त्यांचीच आत्मपरीक्षण आता करण्याची वेळ आली संजय राऊतांची। परंतु ठीक आहे, राजकारण आहे। राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय बाजू उलटल आणि पलटल। सकाळचा माणूस संध्याकाळी कुठे येते तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही। त्याच्यामुळे हे आता होतं, सत्ता आहे देशामध्ये, सत्ता आहे राज्यात, सत्ता आहे। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे यश मिळवू आणि त्याकरता हे सगळी लोक येऊ घातलेले। लालचंद यादव सह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।